नमस्ते. चिकनगुनिया किंवा डेंगू हा विशिष्ट प्रकारच्या डासामुळे होणारा आजार 1952 सालापासून अस्तित्वात आहे. आता तो भारतातही त्याचा शहरी भागात खूप मोठा प्रादुर्भाव जाणून येतो. हा आजार संसर्गजन्य जरी नसला तरी आपल्याला चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीपासून जर डासाचे संसर्ग दंश झाला तर हा होऊ शकतो. खूप सारी लक्षणं ज्याच्यामध्ये ॲक्यूट फिवर म्हणजे ताप 103 पर्यंत, त्वचेवर रॅशेस आणि सगळ्या प्रकारचे जॉईंट, घोटे, गुडघे, हिप जॉईंट, शोल्डर, खांदे इथं खूप सगळे आखडण, पोटात डायरियासुद्धा होऊ शकतो. आणि ही जी लक्षणं आहेत ही आजार बरे झाल्यानंतर बरेच काळ त्या रुग्णामध्ये टिकतात. त्यासाठी हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा वॉर्मअप क्रिया की ज्या वॉर्मअप क्रियेसाठी स्वतंत्र व्हिडिओ या ग्रुपवर आधी दिलेला आहे तो पाहू शकता. आणि त्यानंतर आसन क्रिया पाहून आपण किमान यासाठी रिलीफ आपल्याला मिळू शकेल. तर करूया आपण सुरू. तर पहिल्यांदा जे काही जॉईंट्स आहेत त्या जॉईंटला आपण वॉर्मअप किंवा ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे. तर वॉर्मअप क्रिया आपण थोडक्यात बघूया. सुरुवात करूया आपल्या पायाच्या घोट्याच्या जॉईंटपासून. तर पायाच्या घोट्याच्या जॉईंटसाठी आपण पंजे पुढे मागे 10 वेळेस आणि गोलाकार डावीकडून उजवीकडं आणि उजवीकडून डावीकडं याप्रमाणे 10 काउंट आपण आपल्या घोट्यासाठी करू शकता. शिवाय आपला जो घोटा आहे तो जास्त अजून अतिरिक्त ॲक्टिवेट करण्यासाठी डावा पाय उजव्या मांडीवर घ्यायचा आहे. हाताची बोटं पायाची बोटं इंटरलॉक करून आपण गोलाकार क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा अशी क्रिया दोन्ही पायासाठी दोन्ही घोट्यासाठी करायची आहे. त्यानंतर पुढचा जॉईंट आहे आपला गुडघे. त्यासाठी गुडघा उजवा डावा दोन्ही क्रिया करायची. आपल्याला फोल्ड करायचे, उजवा हात गुडघ्याच्या खालून, डाव्या हाताचा दंड पकडून डावा हात घोट्या आपल्या गुडघ्यावर ठेवायचा आणि पुढे पंजा स्ट्रेच करत, मागे स्ट्रेच करत आपण ही क्रिया 10 वेळेस करू शकतो. शिवाय गोलाकार 10 वेळा, क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज आणि त्यानंतर स्ट्रेच करून ठेवायचा आहे. त्यावेळेस सुद्धा पंजा मागे पुढे करून आपण घोट्याला पुन्हा एकदा ॲक्टिवेट करू शकतो. ही गुडघ्यासाठी क्रिया. त्यानंतर पुढे आहे आपली हिप जॉईंट. तर हिप जॉईंट ओपन करण्यासाठी दोन प्रकारे उजवा गुडघा डाव्या मांडीवर, अप डाऊन, गुडघा जमिनीला, गुडघा छातीला, श्वासाच्या बरोबर ही क्रिया आपण 10 वेळा उजवा पाय, 10 वेळा डावा पाय केल्यानंतर आपण बटरफ्लाय करायचे. दोन्ही पाय जुळवायचे, गुडघे जमिनीला, गुडघे छातीला, जमिनीला, छातीला 10 वेळा केल्यानंतर बद्ध कोणासन, पायाच्या टाचा पूर्ण मूलाधार चक्राशी आणि तिथली आसन किंवा बटरफ्लाय हा हिप जॉईंट आपण हळूवारपणे 20 ते 25 काउंट केल्यानंतर हिप जॉईंट ॲक्टिवेट करण्यास मदत होईल. त्यानंतर आहे पुढे आपल्या कमरेसाठी दोन्ही हात समोर करून ट्विस्ट करायचं आपल्याला. श्वास सोडत डावीकडं समोर, उजवीकडं समोर, डावीकडं उजवीकडं अशी क्रिया 10 वेळेस. शिवाय डावी बाजू स्ट्रेच, उजवी बाजू स्ट्रेच, डावी बाजू स्ट्रेच, उजवी बाजू स्ट्रेच ही कमरेसाठी. त्यानंतर शोल्डर, दोन्ही हात बोटं जुळवायचे, खांद्यावर ठेवून गोलाकार समोर कोपर जुळवायचे 10 वेळा समोरून आणि 10 वेळेस उलट्या पद्धतीने. शिवाय एक्सपान्शन करायचं आपल्या छातीचं, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन हे शोल्डरसाठी. आणि आपला अप्पर बॅकला जास्त करून ज्या वेदना असतात त्यासाठी दोन्ही खांदे वर करा, दोन्ही कोपर मागे, बघायचं आकाशाकडं. हे पूर्ण अप्पर बॅक, शोल्डर, आपली मान आणि आपल्या खांद्यासाठी क्रिया इथं होल्ड करायचं आपण आपल्या क्षमतेप्रमाणे आणि आसन रिलीज करायचं. तर अशा पद्धतीने आपण वॉर्मअप करून ह्या सगळे जॉईंट्स जे आहेत त्यांना ॲक्टिवेट केलेलं आहे. आता करूया आपण यासाठीची काही आसनं. तर आपण शरीर पूर्ण ॲक्टिवेट केलेलं आहे. मसल्स, स्नायू, सांधे ॲक्टिवेट केलेले आहेत. त्यानंतर यासाठी पूरक अशी आसनं आहेत जे सर्वांगीण आपल्याला घोटे, गुडघे, कंबर, खांदे यासाठी उपयोगी असतील. असं हा आसनांचं काही इथं आपण सराव करूया. हे सराव आपण प्रत्येक आवर्तन इथे एक दाखवलेलं आहे.
तर आपण 3 आवर्तनं आपले काउंट किमान 10, 15 किंवा 20 आपल्या क्षमतेप्रमाणे आपण करू शकतो. तर पहिलंच आहे अधोमुख श्वानासन. 2 पायावर बसायचे, दोन्ही गुडघे जमिनीला, दोन्ही हात थोडे पुढे, त्यानंतर पायाची बोटं जमीन टच करत, गुडघे वर करत, थोडं गुडघ्यात बेंड करायचे, टाचा उचललेल्या, आणि या स्थितीमध्ये आपण होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर या आसनामध्ये आपले खांदे, आपले घोटे, आपले गुडघे आणि कंबर यासाठी रिलीफ मिळू शकतो. त्यानंतर याच प्रकारचं आसन आहे वज्रासनात बसायचे, दोन्ही हात समोर. पहिलं बालासन करून कंबर वर करत, हात थोडे पुढे, संपूर्ण जमिनीवर हात, शोल्डर, आणि आपल्या कमरेसाठी हे अधोमुख शशकासन. यात सुद्धा आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि पुन्हा एकदा पूर्ववत हे अधोमुख शशकासन. याच्यात सुद्धा आपले शोल्डर्स आणि आपले कंबर याला रिलीफ जॉईंटला मिळू शकतो. पुढे आसन आहे बैठक. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वंकष सगळेच आपले जे काही जॉईंट किंवा सांधे आहेत यांना रिलीफ मिळण्यासाठी, आखडण जखडण कमी करण्यासाठीचा प्रयत्न इथं केलेला आहे. पुढचं आसन जे आहे ते आपल्या शोल्डरसाठी आहे, शोल्डर आणि आपले एल्बो. तर यासाठी नाव आहे आसनाचं गोमुख आसन. आपण डावा पाय फोल्ड करत त्याचा टाच उजव्या खोब्याला, उजव्या पायाची टाच डाव्या खोब्याला, ही 2 गुडघे एकावर एक आहे. याचा अर्थ हा गायीच्या मुखाचा आकार गोमुख आसन. जो गुडघा वरती असेल तोच हात आपण कमरेच्या वरून घ्या, दुसरा हात आपल्या पाठीच्या मागे, पाठीच्या मागे आपली बोटं एकमेकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ताठ बसायचे आणि होल्ड करायचे हे आसन 10 ते 15 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात आकाशाकडं, हात वरती, आणि याची काउंटर पोज दुसऱ्या बाजूला. आता उजव्या पायाचा टाच डाव्या खोब्याला, डाव्या पायाच्या उजवीकडे, गुडघा उजवा वरती आहे म्हणून उजवा हात खांद्याच्या वरून, डावा पाठीच्या मागून, आणि स्ट्रेट बसायचं. आणि हे सुद्धा आपण 10 काउंट होल्ड करायचे. अशा पद्धतीने हे गोमुखासन 1 ते 3 वेळा रिपीट करू शकतो आपण. बॉडी पोश्चर, आपली कंबर आणि आपले शोल्डर्स स्ट्रेट होऊ शकतात. पुढे आहे उत्तान मंडूकासन. बैठ्या स्थितीमध्ये आसन. तर मंडूकासनाची क्रिया सर्वांना अवगत आहे, नसले तर आपण उत्तान मंडूकासनचा व्हिडिओ या ग्रुपवर पाहू शकता. तर पहिलं वज्रासन करायचं आहे. वज्रासनामध्ये पुढे झुकण्याची क्रिया आहे ते मंडूकासन. आता करायचं उत्तान मंडूकासन आपल्या शोल्डरसाठी आणि कमरेसाठी. त्यासाठी हे 2 गुडघे जे आहेत ते अंतर वाढवायचे, मागच्या पायाच्या पंजे टाचा बाजूला करायचे, आणि आपलं गुड बैठक मूलाधार चक्र जमिनीवर, जेणेकरून ताठ बसलं जाईल. उजवा हात डाव्या खांद्याला, डावा हात उजव्या खांद्याला. पहिल्यांदा आपण बॅक स्ट्रेच करून ठेवायची आपली कंबर पाठ, आणि त्यानंतर साईड स्ट्रेच करत स्ट्रेचिंग करायचं संथ गतीने. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. श्वास घेत दोन्ही हात वरती आणि श्वास सोडत हात खाली, आणि पुन्हा पूर्ववत आपलं वज्रासन. तर हे आसनं बैठ्या स्थितीमध्ये आहेत. आपण वज्रासनामध्ये आहोतच, बैठ्या स्थितीमधली आसनं आपली झालेली आहेत. आता आपण पाठीवर जाऊया. पाठीवर काय करता येईल जेणेकरून आपल्या शरीरातले संपूर्ण सांधे जे आहेत, जॉईंट जे आहेत, त्यांना रिलीफ करता येईल. तर आसन थोडंसं कठीण जरी वाटलं तरी स्टेप बाय स्टेप करा, नक्कीच आपल्याला करता येईल. ज्याचं नाव आहे सुप्त वज्रासन. म्हणजे असं स्थितीमध्ये आपल्याला पाठीवर शयन स्थिती करायची. ज्यांना हे शक्य होत नाही त्यांनी डायरेक्टली थेटपणे पाठीवर झोपलं तरी चालेल. इतरांनी आपण ज्यांना शक्य आहे प्रयत्न करायचा. स्टेप बाय स्टेप दोन्ही हात आपण सपोर्ट करायचे दोन्ही हातांचा. त्यानंतर उजव्या हातावर भार द्यायचा, डावा हात. याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ या ग्रुपवर आहेच आहे. पुन्हा एकदा दोन्ही कोपऱ्यावर भार द्यायचा आहे.
दोन्ही हात घोट्याला सपोर्ट करायचे आणि अप्पर बॉडी तोडून धरत आपली मान सावकाश संत गतीने 90 अंश जमिनीवर आणि दोन्ही हात डोक्याच्या मागे, हाताचे तळवे आकाशाकडे, बोट जुळून पूर्ण बॉडी, बॅक पेन, इथं गुडघे, घोट्यापासून सर्व अवयव, सर्व जॉईंट, घोटे, गुडघे, कंबर, शोल्डर सगळ्यांना स्ट्रेस आणि रिलीफ. तर हे जास्त वेळ होल्ड करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डाव्या कुशीवर व्हायचं आणि पाठीवर यायचे. तर आता ही शयन स्थिती आपली पाठीवर आहे. पाठीवर करूया काही आसन आपण. तर पहिलं आहे अर्धपवन मुक्त आसन, जे आपलं हिप जॉईंटसाठी आणि गुडघ्यांच्यासाठी. डावा पाय उजवा पाय छातीवर आणि सरळ. इथे रिलॅक्सेशन सुद्धा करता येतं आणि गुडघे आणि हिप जॉईंट ओपन करण्यासाठी ही क्रिया. दोन्ही हात खुब्यांना खाली सपोर्ट. श्वास घेत गुडघे सरळ, श्वास सोडत पुढे. 3 4 5 7 8 9 10. आणि आता अर्धपवन मुक्त आसन. डावा गुडघा छातीवर घ्यायचा, हाताचे दोन बोटं लॉक करायचे, गुडघ्याला विळखा घालत हळूवार हा गुडघा प्रेस करायचे छातीवर आणि होल्ड करायचे 10 ते 15 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ. तोच क्रिया उजव्या बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ करायचे ना. आता पूर्ण पवन मुक्तासन करण्यासाठी दोन्ही पाय जुळून छातीवर, श्वास घेऊन बाहेर सोडून मान हळूवार वर, गुडघे जवळ आणायचे आणि विळखा घालायचा आपल्याला दोन्ही गुडघ्यांना. पवन मुक्तासन. 3 4 5 6 7 8 9 10. आसन रिलीज. यानंतर जे आसन आहे जे हिप जॉईंट ओपन करण्यासाठी आहे, तर ज्याला इंग्रजी अक्षर 4, इंग्रजी लेटर 4 असं नाव आहे. दोन्ही गुडघे फोल्ड. आपण उजवा पाय उचलून डाव्या गुडघ्यावर जर ठेवला तर हे इंग्रजी 4 अक्षर तयार होणार आहे. त्यानंतर डावा गुडघा हळूहळू छातीवर आणायचा आणि हाताची दोन्ही बोटं लॉक करत गुडघ्याला हळूवार प्रेस करायची छातीपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार आसन रिलीज. आणि हीच क्रिया काउंटर पोज करून आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा रिपीट करू शकतो. तितकीच 10 काउंट 15 काउंट आपल्या क्षमतेप्रमाणे. यानंतरचं पाठीवरचं आसन जे आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कमरेला, टाचेला आणि गुडघ्याला या तीनही जॉईंटसाठी रिलीफ मिळणार आहे. तर सेतुबंधासन, ब्रिज पोज. दोन्ही गुडघे आपण फोल्ड केले, दोन्ही हात टाचेला स्पर्श करायचे आणि श्वास घेत आपण हळूवार आपली कंबर वर उचलायचे. हे सर्वसाधारण केलं जाणारं सेतुबंधासन. आता इथं जर थोडंसं स्ट्रेच केलं तर हे सगळे जॉईंट्स आपण रिलीफ करू शकतो. त्यासाठी दोन्ही हात कमरेच्या खाली घेऊन हाताच्या मुठी लॉक करायच्या, खांदे मुठी जमिनीला प्रेस करत, टाचावर करत आपण पूर्ण स्ट्रेच करू शकतो. आपले खांदे, आपल्या टाचा, आपले गुडघे आणि कंबर यासाठी रिलीफ करायचे आसन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि डाऊन. पुढे पाद उत्थासन जे आहे आपली खुबी ओपन करण्यासाठी दोन्ही हात खुब्याला स्पर्श आणि एक एक पाय पाद उत्थासन. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. 10 ते 20 वेळा. आणि त्यानंतर दोन्ही पाय एक साथ अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. 4 गुडघ्यात पाय सरळ, पंजे देखील आकाशाकडे स्ट्रेच करत. 6 7 8 9 आणि 10. तर यामध्ये आपल्या गुडघ्याचे जॉईंट, आपल्या
घोट्याचे जॉईंट आणि आपल्या कमरेचं जॉईंट यासाठी हे रिलीफ मिळणार आहे. तर पोटावर आता आपण पोटावरचे असतं म्हणजे प्रोन पोझिशन्स, त्यासाठी आपल्याला डाव्या कुशीवरून पोटावर यायचं आपल्याला आणि पोटावर आपलं पूर्ण शरीर बॅक बेंड करणारी 2 आसनं आपण करणार आहोत. त्यामध्ये आहे पुन्हा एकदा ऊर्ध्वमुख श्वानासन. पाय सपाट, पुढे हात डोक्याच्या पुढे आहेत, दोन्ही हातानंतर खांद्याच्या शेजारी घ्यायचेत आणि श्वास घेत आपण हातावर भार देत शरीर वर उचलायचे. बॅक बेंड तर होणार आहे, परंतु जास्त स्ट्रेच करण्यासाठी आपले दोन्ही हात बरेचसे पुढे सरपत बॅक बेंड करायचे. मान, कंबर आणि खांदे यासाठी रिलीफ करणार हे आसन ऊर्ध्वमुख श्वानासन. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थोडंसं खाली झुकून दोन्ही हात परत छातीच्या बाजूला, शरीर पूर्ण वर उचलायचे. पायाची पंजे बोटं जमिनीला टच करत, कंबर वर करत करायचे. पायाच्या टाचा पूर्ण जमिनीला. हे पर्वतासन. त्यानंतर पुढे राजकपोतासन, पूर्ण बॅक बेंड करणारं, सर्व जॉईंट्स रिलीफ करणारं एक आसन. डावा पाय आपण फोल्ड करायचे, त्याची अर्धी मांडी दोन्ही हाताच्या मध्यभागी, मागे डावा पाय, उजवा पाय स्ट्रेच, नंतर उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडत मान मागे टाकत आपण बॅक बेंड करायचे आणि होल्ड करायचे असं 10 काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय सरळ जमिनीवर बसवायचे आणि याची काउंटर पोज. या स्थितीमध्ये आपण दोन्ही हात समोर पसरत मस्तक जमिनीला आणि रिलीफ करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हात परत खांद्याच्या बाजूला, शरीर वर उचलायचंय आणि पुन्हा एकदा पर्वतासन. आणि हीच क्रिया रिपीट करायची. आता उजवा पाय फोल्ड करत दोन्ही हाताच्या मध्यभागी, मान मागे आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडत मागे बेंड करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. असेल रिलीज. पाय जमिनीवर आणि याची काउंटर पोज पुढे फ्रंट बेंडिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हात खांद्याच्या शेजारी, शरीर वर उचलायचे. परत पर्वतासन आणि पर्वतासनातून बालासनामध्ये यायचे. दोन्ही गुडघे जमिनीला, वज्रासनात आणि पुढे रिलॅक्स रिलीफ करायचे. शोल्डर समोर, संपूर्ण भार आपला जमिनीवर देत स्वतःला फील करायचे रिलॅक्स. आतापर्यंत आपण आसन स्थितीतल्या सर्व स्थितीमध्ये बसून, पाठीवर, पोटावर अशा प्रकारची जॉईंट ओपन करणारी काही आसनं केलेली आहेत. आता आपण पुढे डाव्या अंगावर, उजव्या अंगावर आणि नंतर गुडघे टेकून, हात टेकून, की जेणेकरून आपण सर्वांगीण सगळ्या प्रकारचे आसन करू शकतो. तर पहिल्यांदा डाव्या कुशीवर अनंतासन करायचे, की जे आपलं हिप जॉईंट ओपन करेल. शिवाय व्हेरिकोज व्हेन्ससाठी सुद्धा हे आसन उपयोगी आहे. याचाही व्हिडिओ यापूर्वी या चॅनलवर दिलेलाच आहे. तर उजवा हात आणि उजवा पाय श्वास घेत आपण अप करायचे. नंतर पायाचा अंगठा पकडत गुडघ्यामध्ये पाय सरळ करत होल्ड करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि डाऊन. शिवाय हा आपण अप अँड डाऊन सुद्धा करू शकतो, की जेणेकरून हा खुबा, हिप जॉईंट याच्यातली वेदना कमी होतील. श्वासाबरोबर अप डाऊन. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि हीच क्रिया रिपीट आपण दुसऱ्या कुशीवर म्हणजे उजव्या कुशीवर करू शकतो. तर आता उजव्या कुशीवर अनंतासन स्थिती. डावा हात आणि डावा पाय श्वास घेता, पायाचा अंगठा पकडायचा आहे, गुडघ्यामध्ये पाय सरळ करत स्ट्रेच करायचे. 2, 3, 4,
5 7 8 9 10 आणि असं रिलीज. आणि आता डावा पाय खुब्यातून अप डाऊन 3 4 5 6 7 8 9 10 या प्रकारे आपण दोन्ही खुबे हिप जॉईंट दोन पद्धतीने ओपन केलेले आहेत. आणि आता आखरी क्रिया आपण गुडघे टेकून हात टेकू सर्वांग बॅक बेंड करणारी काही असणार. गुडघे खाली गुडघ्याच्या खाली कुशन म्हणून टॉवेल छोटी उशी किंवा छोटं बेडशीट घेऊन गुडघे टेकवायचे हात टेकवायचे दोन्ही खुब्यामध्ये दोन्ही गुडघ्यामध्ये दोन्ही हातात अंतर ही आपल्या खांद्याच्या रुंदी इतकं. तर पहिल्यांदा ही एक वॉर्मअप क्रिया करूया आपण. श्वास घेत मान वरती पाठ खाली मान खाली पाठ वरती 2 3 4 5 6 7 8 9 10 मान आणि खांदे यासाठी. आणि आता परत हिप जॉईंट ओपन करू आपण. डावा खुबा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याप्रमाणे उजव्या बाजूची सुद्धा आपण खुबा ओपन करू शकतो. आता एक आसन की जे पूर्ण शरीर बॅक बेंड करून संतुलित करण्यात येईल असं. डावा हात समोर करायचा आहे त्याचा उलटा पाय म्हणजे उजवा पाय स्ट्रेच करत स्ट्रेचिंग करून होल्ड करायचे आपण. बॅलन्स 1 2 3 4 5 हात आणि पाय पाठीवर घ्यायचे आणि पायाचा घोटा पकडत मान वरती करायचे. पाठीला खाली प्रेस करत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात सरळ पाय सरळ हात खाली पाय खाली याचं रिपिटेशन. डावा पाय मागे स्ट्रेच त्याचा उलटा हात उजवा हात स्ट्रेच 1 2 3 4 5 हात आणि पाय पाठीवर घ्यायचं. पायात असा घोटा पकडत मान वरती करायचे पाठ खाली प्रेस करत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात सरळ पाय सरळ हात खाली पाय खाली. आणि पुन्हा एक उष्ट्रासन की जेणेकरून पूर्ण शरीर पूर्ण जॉईंट्स आपले खांदे आपली कंबर बॅक बेंड करणारं आणि जॉईंट्समध्ये रिलीफ करणारं. डावा हात मागे पुढे 1 2 3 डावी टाच पकडायचे मान मागे उजवा हात सुद्धा 1 2 3 आणि उजवा हात सुद्धा उजवी टाच पकडत हे पूर्ण उष्ट्रासन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संग्रहित करताना उजवा हात पुढे मान पुढे डावा हात पुढे आणि संपूर्ण शरीराची काउंटर पोज बालासन रिलीज. संपूर्ण भार जमिनीला रिलॅक्स करायचे मसल्स रिलॅक्स करायचे आपलं शरीर मन रिलॅक्सेशन. खोल श्वास हळूहळू श्वास उठून. तर ही आपण सर्व प्रकारचे आसन की जे आपले घोटे आपले गुडघे कंबर खांदे या जॉईंटमध्ये असलेला आर्थरायटिस वेदना नक्कीच कमी करण्यास मदत करतील. तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.